विधान परिषदेच्या निवडणुकीतील महायुतीची बंडखोरी शमली सूत्रांची माहिती। जुईली दळवी कोकणातून उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी ही माहिती सूत्रांची। कोकण परिषदेच्या जागेसाठी जुईली दळवींनी अर्ज भरला होता। महायुतीचा नियम पाळा, शिंदेंच्या सूचनेनंतर महेंद्र दळवींच्या कन्येचा अर्ज मागे, सूत्रांची माहिती। तर उदय सामंतांच्या नेतृत्वात बैठकीनंतर हा निर्णय झाल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। कोकणात महायुतीमधून अनिकेत तटकरेंना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे। सोलापूर विधान परिषदेत काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात आलाय। काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकरांचा अर्ज बाद झालेला आहे। काँग्रेसचे सूचक नागेश भोसले यांची सही बोगस असल्याचं निष्पन्न झाल्याने हा अर्ज बाद ठरवण्यात आला। मित्र नागेश भोसलेनं माझा केसानं गळा कापला अर्ज बाद झाल्यानंतर फत्तेपूरकरांची प्रतिक्रिया। सगळ्या गोष्टीत समर्थपणे सहन करू शकतो, परंतु मित्रांनी जो माझा केसाने गळा कापला हे मला अत्यंत दुःख होतं या गोष्टीचं, की ह्या गोष्टी का घडल्या की हे अजूनही समजून येत नाही। माझ्या आयुष्याला सगळ्यात काळा दिवस आज की माझा एवढ्या जवळच्या मित्रांनी माझ्यासाठी हे कृत्य केलं। मला बोलून सही करून दिल्यानंतर सुद्धा जर माझा अशा प्रकारे जर घात केला असेल तर हे मैत्रीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे। नाशिक विधान परिषदेतील बंडखोरी रोखण्यासाठी उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाले। महायुतीमधील बंडखोरी रोखण्यात उदय सामंत यांना यश येणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंसह 8 जणांचे अर्ज दाखल आहेत। उद्या अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने या दौऱ्याला महत्त्व आहे। विधान परिषद निवडणुकीनिमित्त संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आहेत। संजय राऊत नेत्यांची भेट घेणार आहेत। मवियाकडून एकाही उमेदवाराने परिषदेसाठी अर्ज भरलेला नाही, तर संजय राऊत नगरसेवकांची बैठक घेण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे। 3 ठिकाणच्या बंडखोरांची नाराजी दूर करण्यास महायुतीला यश येणार आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पार्थ पवारांच्या मदतीने सुनील टिंगरेंची नाराजी दूर झाली। अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे आज फडणवीसांना भेटणार, तर नाराजी दूर झाल्याची माहिती आहे। तटकरे गोगावले दळवींमधील वाद मिटवण्यात महायुतीतील नेत्यांना यश आल्याचं दिसतंय। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातल्या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होणार। कर्जमुक्ती, वन टाइम सेटलमेंट आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा यात समावेश आहे। लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारा सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय। तर निर्णय घेतल्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्रीगण आणि सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केलं। या निर्णयाचं स्वागत केलंय। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मंजुरी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला कॅबिनेटमध्ये मंजुरी। योजनेत जमीन धरण्याचा निकष नसेल, 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी असेल। शेतकऱ्यांना 2 लाखांवरील थकबाकी 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास मुदत देण्यात येईल। प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान। योजनेत राजकीय पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, आयकर पात्र व्यक्ती, 25,000हून अधिक वेतन असलेले कर्मचारी पात्र नसतील। ज्या शेतकऱ्यांची मुद्दल आणि व्याजासह थकबाकी 50,000पेक्षा जास्त आहे अशांनी 50,000वरील रक्कम बँकेत जमा केल्यानंतर त्यांना 50,000 देणार। योजनेमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या हिश्श्याची 50,000वरील रक्कम बँकेमध्ये जमा करण्यासाठी देखील 31 मार्च 2027 पर्यंत मुदत। योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती काम करेल। शेतकरी कर्जमाफीचा विषय कॅबिनेटला आहे, मंत्रिमंडळ त्याच्यावर निर्णय घेईल। पण आम्हाला इलेक्शन कमिशननी अट टाकली आहे, जेव्हा आम्ही त्यांना परवानगी मागितली तसं त्यांनी अट टाकली आहे की तुम्ही विषय मंजूर करून पुढची कारवाई करा, पण त्याची घोषणा तुम्हाला करता येणार नाही। त्यामुळे आम्ही आज अधिकृत घोषणा इलेक्शन कमिशनमुळे करू शकत नाही। आज आम्ही निर्णय घेऊ, निर्णयाप्रमाणे कारवाई सुरू करू, इलेक्शन संपल्यानंतर त्याची घोषणा करू।